दगाबाज मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, भाजप दगाबाज मित्र निघाला, उद्धव ठाकरेंनी साधला भाजपवर निशाणा। एक वेळ देशात भाजप राहणार नाही, पण काश्मीर आपलंच राहील, जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। संजय राऊत यांच्या बहुचर्चित नरकातला स्वर्ग पुस्तकाचं प्रकाशन, रवींद्र नाट्य मंदिरात प्रकाशन सोहळा। पुस्तकात संजय राऊतांकडून अनेक दावे, आपल्याला ईडीकडून अटक होण्याआधी मित्रपरिवाराला त्रास दिला जात होता, राऊतांचा आरोप, थेट गृहमंत्री शहांना फोन लावून आपल्याला अटक करा, पण निकटवर्तीयांना कुटुंबाला त्रास का देता, राऊतांचा सवाल। ईडी चौकशी दरम्यान ईडी अधिकाऱ्यांवर दबाव होता, संजय राऊतांचा पुस्तकातून दावा, वर बोलून घ्या म्हणजे आमच्यावरही दबाव कमी होईल, अधिकाऱ्यांना चौकशी दरम्यान सल्ला दिल्याची माहिती। मविया काळात केवळ मुस्लिम असल्यानं मुश्रीफांचं गृहमंत्रीपद हुकलं, खासदार संजय राऊत यांचा नरकातला स्वर्ग पुस्तकातून दावा। आपल्या अटकेच्या आदल्या दिवशी एकनाथ शिंदेंनी फोन केला, शहांशी बोलू का असं विचारलं, संजय राऊतांचा दावा। बाल साहित्याचा फडणवीसांनी अपमान केला, संजय राऊतांचं फडणवीसांना प्रत्युत्तर, फडणवीसांनी पुस्तकातलं सत्य स्वीकारावं, राऊतांकडून आवाहन। अमित शहा दिल्लीत आल्यावरच भाजप शिवसेनेत दरी पडायला सुरुवात झाली, संजय राऊतांचा आरोप, शिवसेना आपला जुना मित्र आहे असं म्हणत जेटलींनी शहांना समजावण्याचा प्रयत्न केल्याचा दावा। आपण खूप मोठे स्वातंत्र्यवीर आहोत असा आव आणून संजय राऊत सध्या बोलतायत, संजय राऊतांवर नीलम गोऱ्हेंची टीका। संजय राऊत यांचं पुस्तक सत्य घटनेवर आधारित की काल्पनिक कथा, पुस्तक वाचल्यानंतर मी स्वर्गातला नरक हे पुस्तक लिहिणार, उदय सामंत यांचा राऊतांवर निशाणा। संजय राऊत पाकिस्तान सारखे गुन्हे करतात, व्हिक्टीम कार्ड खेळतात, मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंची टीका। पुणे महापालिका निवडणुकीत अजित पवारांना सोबत घेतल्यास फटका बसेल, भाजपला वाटतंय, त्यामुळे पुण्यात महायुतीला ब्रेक लागण्याची शक्यता। मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय, आव्हान देणाऱ्या याचिकांवर नव्यानं सुनावणी। अमरावती महानगरपालिका निवडणूक भाजप स्वबळावर लढवणार, भाजप नेत्या नवनीत राणांचं वक्तव्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पुण्यात 105 नगरसेवक जिंकून आणण्याचं टार्गेट, पुणे महानगरपालिकेत एकूण 166 जागा असून 2017ला भाजपनं 100 जागा जिंकल्याचा उल्लेख। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2 टप्प्यात होण्याची शक्यता, पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या तर दुसऱ्या टप्प्यात महापालिका निवडणुका होण्याचा अंदाज। राष्ट्रवादी शरद पवार पक्षात बैठकांचं सत्र, 27 मे रोजी सर्व आजी माजी आमदार खासदारांची बैठक। मातृदिनानिमित्त पुण्यात अजित पवारांच्या उपस्थितीत मातृनाम प्रथम सोहळा, विद्यार्थी आणि पालकांकडून अजित पवारांचा सन्मान। बीडच्या परळीमध्ये टोळक्याकडून मारहाण झालेल्या शिवराज दिवटेची धनंजय देशमुखांनी घेतली भेट, देशमुखांनी दिवटेच्या तब्येतीची विचारपूस केली। रायगड जिल्ह्यात आजपासून 3 जूनपर्यंत ड्रोन आणि अन्य उपकरणांवर बंदी, ऑपरेशन सिंदूरनंतर दहशतवादी कारवाया वाढल्यानं निदर्शनास आल्यानं सुरक्षेच्या दृष्टीनं जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय। मुंबईसह ठाणे पालघरमधील काही भागात पावसाच्या हलक्या सरी, पुढील 3 दिवस ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज। वसई विरारमध्ये पावसाच्या सरी, किनारपट्टी भागात सुकवण्यासाठी ठेवलेली मच्छी आणि शेतकऱ्यांचं पावसामुळे नुकसान। बुलढाणा तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी, बाणगंगा नदीला आलेल्या पुरामुळे धाड आणि धामणगाव या 2 गावांचा संपर्क तुटला। नाशिकच्या निफाड तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी, विविध गावासह शेतात पाणी साचलं। नाशिकच्या चांदवड तालुक्यात वडनेर भैरव परिसरात ढगफुटीचं सदृश्य पावसामुळे नदी नाल्यांना पुराचं स्वरूप। जलतज्ञ राजेंद्र सिंग राणांकडून उजनी धरण परिसराची पाहणी, पिंपरी चिंचवडमधील उद्योगांचे 20 टीएमसी विषारी पाणी उजनीत सोडल्यानं उजनी धरणाचं संपूर्ण पाणी विषारी झाल्याचा राणांचा खळबळजनक दावा। जायकवाडीच्या उजव्या कालव्याची अखेर दुरुस्ती, शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणीही सोडलं, त्यामुळे बीडच्या गेवराई आणि माजलगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा।
भंडाऱ्यातील कमकापूर गावांचं पुनर्वसन होऊनही गावात पाण्यासाठी भटकंती, एकाच विहिरीवर भागवावी लागते ग्रामस्थांना तहान. बाजारात बोगस बियाणं आढळल्यानं कृषी अधिकारी कर्मचाऱ्यांना घरी पाठवणार, काटोल विधानसभेचे भाजप आमदार चरणसिंग ठाकूर यांचा इशारा. बीड तालुक्यातील कुटेवाडी शिवारात अवकाळी पावसामुळे कांदा आणि ज्वारी पिकाचं मोठं नुकसान, शासनानं पंचनामे करून तातडीनं मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर वेग मर्यादेचं उल्लंघन केल्याबद्दल एसटी वाहन चालकांवर कारवाई, तर दंड वसुलीत शिथिलता देण्याची महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांची मागणी. हार्बर मार्गावर रविवारी वडाळा ते मानखुर्द दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक, सकाळी 11 ते संध्याकाळी 4 पर्यंत ब्लॉक. पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक, वसई रोड ते भाईंदर दरम्यान मध्यरात्री 12:30 ते रविवारी पहाटे 4 पर्यंत मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेच्या ठाणे आणि कल्याण स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर उद्या मेगा ब्लॉक, सकाळी 10 वाजून 40 मिनिटांनी ते दुपारी 3 वाजून 40 मिनिटांपर्यंत मेगा ब्लॉक. पालघर जिल्ह्यात नागरिकांची दीर्घकाळापासूनची मागणी अखेर पूर्ण, आजपासून कच्छसह दादर बिकानेर एक्सप्रेसला पालघरमध्ये थांबा. मुंबई गोवा महामार्गावर चिपळूणमध्ये बहादूर शेख नाक्या परिसरात मोठी वाहतूक कोंडी, बेशिस्त वाहन चालकांमुळे महामार्गावर आणि शहरांतर्गत देखील वाहतूक व्यवस्था कोलमडली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.